नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज 1 फेब्रुवारी आहे मी बोलतोय तेव्हा, आणि आज संसदेमध्ये 2021 आणि 2022 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडला गेला. मी 50 वर्ष पत्रकारिता करतोय, पण मी अर्थशास्त्राचा कधीच विद्यार्थी नव्हतो, राज्यशास्त्राचाही नव्हतो. त्यामुळे मला हे जे अर्थसंकल्प असतात त्याचा नेमका अर्थ नाही कळत. फार पूर्वी मी एक फार चांगली गोष्ट वाचली होती आणि तेवढ्यापुरता अर्थसंकल्प मला कळला होता. मला वाटतं टाइम्स असेल किंवा महाराष्ट्र टाइम्स असेल, त्याच्यामध्ये या अर्थसंकल्पाविषयी चांगली माहिती यायची की सरकारकडे येणारा 1 रुपया हा कुठल्या मार्गाने येणार आहे आणि तो आलेला 1 रुपया कुठच्या स्वरूपात खर्च होणार आहे. आणि ते मला तेवढ्यापुरता अर्थसंकल्प कळायचा, कारण तेवढाच अर्थसंकल्प मित्रांनो तुमच्या माझ्या आयुष्याशी संबंधित असतो. आपण कुठल्या स्वरूपात सरकारला पैसे देणार आणि सरकार ते कुठल्या स्वरूपात खर्च करणार, एवढंच आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. बाकीच्या ज्या गोष्टी असतात या अर्थविषयक जे काही विचार करतात, अभ्यास करतात, त्यांच्यासाठी असतं. बाकी हा सगळा आकड्यांचा खेळ असतो. सरकार ही गोष्ट अशी आहे की ती व्यक्ती नाही, ती एक संस्था आहे. आणि ती व्यक्ती किंवा ती व्यवस्था ही कुठे कष्ट करून, काही उत्पादन करून संपत्ती निर्माण करत नाही, पण तिला खर्च करावा लागतो. आणि त्यामुळे जो खर्च करायचा आहे त्यासाठी उत्पन्न मिळवावं लागतं. त्यामुळे एक प्रकारे सरकार हे तुमच्या आमच्याकडून, म्हणजे सामान्य जनतेकडून सक्तीने पैसा वसूल करतं, ज्याला आपण कर म्हणतो, टॅक्स म्हणतो. आणि ही हजारो वर्षापासून, जेव्हापासून मानवी समाजाची एक शासन व्यवस्था तयार झाली तेव्हापासूनच आहे. राजेशाही असेल किंवा नंतरच्या काळात सरंजामशाही आहे, हुकुमशाही आहे, लोकशाही आहे, वेगवेगळ्या ज्या शासन व्यवस्था उभा राहिल्या त्यांनी आपला कारभार हा टॅक्सवर चालवलेला आहे. आणि त्यामुळे टॅक्सच्या ज्या पद्धती असतात त्या बदलत गेल्या, पण टॅक्स किंवा कर हा सतत सक्तीचा राहिलेला आहे आणि तो तुम्ही न देणं हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. अर्थात सरकार हे समाजासाठी किंवा मानव समूहासाठी काम करत असल्यामुळे त्याचा खर्च जनतेने उचलावा आणि त्याच्या बदल्यात शासन नावाची सेवा जनतेला मिळते, हा व्यवहाराचा भाग आहे. आणि आजही तो चालू आहे. लोकशाहीमध्ये इतकाच फरक असतो की लोकशाहीत संसदेकडून आधी आपला अर्थसंकल्प संमत करून घ्यावा लागतो व आम्ही या स्वरूपात पैसे जमवणार आहोत आणि या स्वरूपात खर्च करणार आहोत. त्यामध्ये नंतर फेरबदल होऊ शकतात. पण जर ठरलेल्या मुदतीमध्ये, म्हणजे नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जर हा अर्थसंकल्पाचा जो प्रस्ताव आहे तो जर मंजूर केला नाही तर नवं वर्ष सुरू झाल्यावर सरकारला खजिन्यातून कायदेशीररित्या एकही पैसा काढता येत नाही. आणि त्यामुळे नवं आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी हा अर्थसंकल्प मांडला जातो आणि संमत करून घेतला जातो. ज्यावेळेला तशी परिस्थिती नसेल तेव्हा हंगामी काही काळासाठी तात्पुरत्या खर्चासाठी मंजुरी घेतली जाते. त्याला वोट ऑन अकाउंट्स म्हणतात. तुम्हाला आठवत असेल की 2019च्या लोकसभा निवडणुका होत्या आणि त्या निवडणुका असतानाच, निवडणुकांची रणधुमाळी चालू झालेली असतानाच अर्थसंकल्पाची वेळ आली. आणि अशा वेळेला एक नवी आचारसंहिता आलेली आहे गेल्या 20-25 वर्षामध्ये. त्यामुळे सरकार आमिष दाखवतं असा आरोप होतो, म्हणून कुठलीही नवी योजना निवडणुकीची आचारसंहिता लागल्यावर सरकार जाहीर करू शकत नाही. आणि अर्थसंकल्प म्हणजे तर आगामी वर्षातल्या विविध घोषणा असतात. थोडक्यात
आजच्या स्पर्धात्मक राजकारणामध्ये, निवडणुकीच्या राजकारणामध्ये तो अर्थसंकल्प हेच एक आमिष असतं. साहजिकच 2019च्या निवडणुका दार वाजवत असताना 19 आणि 20चा जो अर्थसंकल्प आला तो अर्थसंकल्प नव्हता, तर व्होट ऑन अकाउंट्स होता. म्हणजे निवडणूक संपून नवं सरकार येईपर्यंत खर्चाची मंजुरी घेण्यात आली होती. आणि त्याचंही कारण आहे की या सरकारने समजा एक अर्थसंकल्प मांडला आणि निवडणुकीमध्ये त्या सरकारचा पराभव झाला, तर नवं सरकार येईल, त्याच्या मानेवर हे जुन्या अर्थसंकल्पाचं जोखड असू नये म्हणून ही अनुदानित मागण्या किंवा व्होट ऑन अकाउंट्स ही तरतूद ठेवलेली आहे. अन्यथा सरकारला आपल्या आगामी वर्षाच्या खर्चासाठी मंजुरी घ्यावी लागते. मग ती वेगवेगळे नेहमीचे खर्च आहेत आणि नव्या योजना, त्यासाठीच्या तरतुदी, आर्थिक तरतुदी हे दाखवून या मागण्या मांडाव्या लागतात. फक्त तुमच्यात आणि आमच्यात एक तुमच्या माझ्यात आणि सरकारमध्ये एक मोठा फरक असतो. आपण सामान्यतः आपलं उत्पन्न किती, महिन्याचा पगार किती, वर्षाचा पगार किती, आपलं येणारं उत्पन्न किती असू शकेल याचा अंदाज घेतो आणि त्यानुसार आपण खर्चाची मांडणी करतो. थोडक्यात आपण मराठीत म्हणतो ना की अंथरूण पाहून पाय पसरावेत. म्हणजे अंथरूण जर तोकडं असेल तर आपले पाय बाहेर जातात. पांघरूण छोटं असेल तर थंडीसाठी आपण पांघरूण अंगावर घेतले, डोक्यावर घेतले आणि पाय उघडे पडले. ही आपली सामान्य माणसाचा अर्थसंकल्प किंवा बजेट तसं असतं की येणारे पैसे खात्रीचे किती आहेत त्यानुसार आपण खर्चाचं बजेट बसवतो. हा बाबा हे आपल्याला परवडणार नाही, मग नका घेऊ. जरा जास्त पैसे येत असतील तर यावर्षी आपण टीव्ही घेऊन टाकू, फ्रीज घेऊन टाकू किंवा मोटरसायकल घेऊ, अशा रीतीने आपण मांडणी करतो. पण आपल्या बजेटमध्ये बसणार नाहीत असा कुठलाही खर्च आपण सहसा करत नाही. आता अर्थातच एक वेगळी व्यवस्था आलेली आहे की आपण हप्त्यावर वस्तू घेतो. मग गाडी असेल, घर असेल, फ्रीज वगैरे वस्तू या सुद्धा कर्जाऊ आपण घेतल्यासारख्या घेतो आणि व्याजासह त्या हप्त्यानी फेडतो. म्हणजे ते सुद्धा एक प्रकारे कर्जबाजारीपणा येतो, पण तो आपण स्वीकारलेला आहे. किंवा मी नोकरीला लागलोय आणि मला दरवर्षी किंवा दरमहा इतके पैसे मिळतात, तर दरमहा इतका हप्ता मला फ्रीजचा, गाडीचा, जागेचा, घराचा परवडतो. तर मी 50 लाखाचं घर घेतो आणि दरमहा काय असेल ते एक 10,000 15,000चा हप्ता व्याजासकट भरण्याच्या अटीवर. त्यामुळे आपणही काही प्रमाणात उत्पन्नापेक्षा अधिकचा खर्च करतो आणि सरकार जवळजवळ सगळंच तसं चालतं. फक्त उलट एक असतं, आपल्याला गाडी घ्यायची आणि ती गाडी आपल्या उत्पन्नात बसत नसेल तर आपण अपरंपार रक्कम कुठून आणायची हे आपल्या समोर प्रश्न चिन्ह असतं. मग आपण दरोडा घालून आणू, रस्त्यावर वाटमारी करू, कोणाची कॉलर पकडून पाकिटमारी करू, असा आपण उद्योग करत नाही. सरकार तसा उद्योग करतं. एवढा खर्च आहे आणि तो खर्च भरून काढायचा. तर मग ठीक आहे, पेट्रोलवर काय आणखीन पैसे वाढवा, अमुक तमुक गोष्टीवर पैसे वाढवा. आपण वेगवेगळ्या मार्गाने सरकारला इतके टॅक्स देत असतो की मित्रांनो, सरकारचा कर बाजूला केला तर आपण अर्ध्या उत्पन्नावर देखील सुखवस्तू जगू शकतो. कारण एक एक वस्तू आपण घेतो त्यातून कशा प्रकारे टॅक्स घेतला जात असतो आपल्याला माहिती नाही. आपण घर घेतला तर आपण स्टॅम्प ड्युटी भरतो. वाहन खरेदी केलं त्याच्यावर टॅक्स भरतो. साधी माचीस खरेदी केली त्याच्यावर पण टॅक्स भरत असतो. तुम्ही कुठच्या चांगल्या चैन करायला कुठल्या हॉटेलमध्ये गेलात त्याच्यावर पण टॅक्स भरत असतो आपण. तर हे टॅक्स ठरतात कसे, तर सरकार आधी खर्चाची मांडणी करतं आणि एवढे पैसे आले पाहिजेत. मग ते बघतात लोकांच्या जगण्यात आणि उत्पन्नात कुठे कुठे कोणाची कशी कशी पाकिटमारी करता येईल. या पाकिटमारीचं जे काय सगळं नियोजनबद्ध मांडणी असते
त्याला अर्थसंकल्प म्हणतात. मला कळलेला हा अर्थसंकल्प इतकाच आहे. या संदर्भात मी एक जुनी गोष्ट तुम्हाला सांगेन, आठवण. साधारण 20, 25, 30 वर्षापूर्वी आजचे जसे नामवंत एकापेक्षा एक हरीश साळवे, कपिल सिब्बल वगैरे असे नावाजलेले वकील आहेत, तसेच त्या काळात जेठमलानी आहेत, तसे मोठे वकील होते नानी पालखीवाला म्हणून, आणि ते स्वतः अर्थशास्त्रज्ञ होते. ते प्रत्येक अर्थसंकल्प असा राष्ट्रीय यायचा, त्याच्यानंतर त्यांचं जाहीर व्याख्यान व्हायचं आणि त्याच्यात ते लोकांना अर्थसंकल्प समजवायचे. आणि मित्रांनो, थोडे थोडक्याने हजारोच्या संख्येने लोक नानी पालखीवालांचं भाषण ऐकायला जायचे. मला आठवतं एका वर्षी मी गेलो होतो, तेव्हा ब्रेबॉर्न स्टेडियम, क्रिकेटच्या स्टेडियमवर, एवढ्या मोठ्या ग्राउंडवर नानी पालखीवालांनी अर्थसंकल्पाचं विश्लेषण करणारं भाषण केलेलं होतं. तर त्या वर्षी त्यांनी सांगितलेली एक गोष्ट मला इथे अगत्याने, मी जो आत्ता एक तुम्हाला भूमिका सांगितली की सरकार एक प्रकारे पाकिटमारी कुठे करता येईल ते शोधून काढतं आणि त्याला अर्थसंकल्प म्हणतात, हे मी तुम्हाला फार सोपं करून सांगितलं. आणि तेच नानी पालखीवालांनी कसं सांगितलं होतं ते लक्षात घेण्यासारखं. एक वर्ष नानी पालखीवाला म्हणाले की सरकारने इन्कम टॅक्स बंदच करून टाकावा. धक्कादायक गोष्ट आहे, कारण इन्कम टॅक्स आपण जे रोजगार कमवतो किंवा उत्पन्न घेतो त्याच्यावर, उत्पन्नावर म्हणून जो कर आहे तो साधारण इतक्या उत्पन्नाला, काय आता काय 5 लाख पर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर त्याच्यावर आयकर नाही, इन्कम टॅक्स नाही. मग 5 लाखापासून काय 6 लाख असतील, 10 लाख असतील, 25 लाख, 50 लाख, 1 कोटी, याच्यावर तो टॅक्सचं रक्कम वाढत जाते, पायऱ्या चढत जातो इन्कम टॅक्स. तर हा जो इन्कम टॅक्स आहे त्याच्याबद्दल नानी पालखीवालांनी फार गमतीशीर एक सोल्युशन सांगितलं होतं. ते म्हणाले होते की हा इन्कम टॅक्स प्रकार आहे, हा सरकारने बंदच करून टाकावा आणि लोकांवर स्वेच्छेने, म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट बंद करावं. त्या वसुलीसाठी कुठचीही यंत्रणा सरकारने ठेवू नये. आणि त्याचं कारणही त्यांनी दिलं होतं. आणि त्यांनी म्हटलं होतं की इन्कम टॅक्स वसूल करण्यासाठी जी यंत्रणा आहे ती सरकारने बंद करून टाकली आणि लोकांना स्वेच्छेने इन्कम टॅक्स भरा म्हणून सांगितलं. इतक्या उत्पन्नावर इतका लोकांनी भरावा, आम्ही कोणावरही धाडी घालणार नाही, कोणालाही तपासणार नाही, तुम्हाला वाटेल प्रामाणिकपणे तर इतक्या प्रमाणात तुम्ही कर हा बँकेत सरकारी खात्यात जमा करा, अशी नानी पालखीवालांची सूचना होती. पटकन हास्यास्पद वाटेल, कोण एवढं प्रामाणिकपणे भरणार आहे. पण नानी पालखीवाल्यांनी त्यामागचा जो तर्क मांडला होता तो समजून घेण्यासारखा आहे. पालखीवाला म्हणाले होते की आयकर विभाग जो इतका प्रचंड, हजारो कर्मचारी त्याच्यामध्ये अधिकारी आहेत, या सगळ्यांचा जो पगार आहे आणि इन्कम टॅक्स विभाग जो चालवला जातो त्याची ऑफिसेस, स्टेशनरी, कागद, खर्च, गाड्या, लाईट, वेगवेगळा जो खर्च आहे, सरकार इन्कम टॅक्स वसूल करण्यासाठी जी यंत्रणा राबवते त्या यंत्रणेवर वसूल होणाऱ्या रकमेतले 96 ते 97% रक्कम खर्च होते. म्हणजे जनतेच्या कल्याणासाठी जो कर घेतला जातो तो कर जमा करण्यासाठी 97 रुपये खर्च होतात आणि सरकारला 100 फक्त 3 ते 3.5 रुपये मिळतात. आणि त्यामुळे थोडक्यात हा करोडो रुपयाचा इन्कम टॅक्स जो जमा होतो त्यातून जनतेच्या कल्याणासाठी 100 3 रुपये 4 रुपये मिळतात. मग त्यापेक्षा हे सगळं डिपार्टमेंटच बंद करून टाकलं आणि जनतेने प्रामाणिकपणे इन्कम टॅक्स भरण्यावर आपण विश्वास ठेवला आणि फक्त 10% जनता प्रामाणिक असेल आणि तिने 10%च कर भरला तरीही 10 रुपये सरकारच्या तिजोरीत येतील. याचा अर्थ 6 ते 7 रुपये आजच्यापेक्षा अधिक प्रमाणात जनकल्याणासाठी उपलब्ध होतील. विचित्र वाटेल मित्रांनो. हे मी कशासाठी सांगितलं तेही समजून घ्या. हे सांगण्याचा हेतू असा
की शासकीय यंत्रणा इतकी अगडबंब आणि अस्ताव्यस्त होऊन गेलेली आहे की तिच्यावर कुठला खर्च कशासाठी होतो आणि त्या खर्चाचा खरोखरच जनहितासाठी काही फायदा आणि उपयोग आहे का याचा विचारही आपण सोडून दिलेला आहे. सरकार नावाची यंत्रणा किती अनाठाई खर्च करते याकडे कधीतरी बघितलं जाणार आहे. अगदी साधी गोष्ट घ्या, कोणीतरी एक तक्रार दिली की अर्णब गोस्वामीची परत चौकशी झाली पाहिजे आणि अर्णब गोस्वामीला तो गुन्हा नोंदवून ताब्यात घेऊन अटक करून त्याला वेगवेगळ्या न्यायालयात उभा करण्यात आला, जामिनाची सुनावणी झाली. या सगळ्यावर किती खर्च झालाय बघा मित्र. मला खात्री आहे कित्येक लाख रुपयाचा खर्च झाला असेल, कित्येक लाख रुपयाचा. आणि त्या अर्णबच्या एका प्रकरणामध्ये जर समजा आपण म्हणू की 15-25 लाख रुपये खर्च झाले असते तर त्यातून जनहित कुठलं साधलं गेलं हे मला सांगा. की त्यामुळे किती गुन्हेगारी कमी झाली. पोलीस यंत्रणा आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतरची न्याय व्यवस्था याच्यावर होणारा जो खर्च आहे तो समाजामध्ये कायदा व्यवस्था टिकवण्यासाठी आहे, जनतेला अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी आहे. मग मला एक मित्रांनो सांगा की अर्णब गोस्वामी एक प्रकरण सांगतोय, अशी वर्षाला लाखो प्रकरणं या देशात होतात की ज्याच्यावर करोडो रुपये खर्च होतात आणि तरीही सामूहिक बलात्कार होत असतात, मुर्दे पडत असतात, दरोडे पडत असतात. मग कायदा व्यवस्थेवर जो इतका अफाट खर्च होतो त्याची गरज आहे का? आणि तो योग्य किती होतो, अनाठाई किती होतो? अर्णबच्या केसमध्ये प्रत्यक्ष इतकी कारवाई झाली नसती तरी न्यायामध्ये आणि कायदा व्यवस्थेमध्ये फार मोठा घोटाळा झाला नसता, कायदा व्यवस्था कोलमडून पडली नसती. पण राजकीय हेतूने जेव्हा असे खटले भरले जातात त्यानंतर जी व्यवस्था उभी राहते, आता दिल्लीच्या किसान आंदोलनाकडे बघा, ती व्यवस्था, त्याच्यावर झालेला पोलिसांचा बंदोबस्त, त्यात झालेली हानी, आर्थिक नुकसान, या सगळ्याची भरपाई कुठून होणार आहे? ती सगळी आपण भरतो मित्रांनो, आपण भरतो. आता उद्या त्या कंगनाच्या काय ऑफिस तोडलंय, बंगला तोडला, त्याची भरपाई द्यावी म्हणून हायकोर्टाने त्या भरपाईचा अंदाज व्यक्त करण्यासाठी कोणाला तरी नेमलेलं एक कंपनी. आता ती जर भरपाई महापालिकेने द्यायची असेल तर ती भरपाई महापालिका व्यक्ती नाही आहे, महापालिका ही आपल्या खजिन्यातून देणार, ज्या खजिन्यात मुंबईचा नागरिक आपल्या कष्टाच्या कमाईतून कररूपाने भरणा करत असतो. मग कंगनाचं ऑफिस तोडणं, अर्णबची अटक किंवा असे जे हजारो लाखो खटले किंवा केसेस दरवर्षी होतात, यातून कुठलं जनहित साध्य होतं? आणि होत नसेल तर त्याच्यावर किती खर्च करायचा आणि तो सगळा खर्च सामान्य करदात्यावर म्हणजे जनतेच्या डोक्यावर किती टाकायचा याचा कधीतरी विचार होणार आहे का? मित्रांनो, अर्थसंकल्पामध्ये त्याचा विचार व्हावा. ते खऱ्या अर्थाने जनहितासाठी अर्थसंकल्प असं कृत्य होईल. मी तुम्हाला कागदोपत्री अनेक गुन्हे दाखल होतात आणि मग ते गुन्हे गुंडाळून टाकले जातात, मागे घेतले जातात. 1 वर्षापूर्वी, 1 आठवडा बाकी, 8 फेब्रुवारीची गोष्ट आहे, माझ्या एका व्हिडिओवर खाली कोणीतरी कॉमेंट केली म्हणून कोणीतरी तिसऱ्याने तक्रार दिली आणि एवढं 400-500 पानाचं एक बाड रिपोर्ट तयार झाला आणि केस लपेटली गेली, फाईल झाली. पण त्याच्यावर जो खर्च झाला, मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं, पोलीस अधिकाऱ्यांना, की याच्यावरचा खर्च, तुमचे पगार, हा सगळा अनाठाई खर्च नाही का? कोणीतरी एका उपटसुंबाला वाटलं की यातून काहीतरी कारस्थान आहे. हा सगळा खर्च मित्रांनो तुमच्या माझ्या जनतेच्या डोक्यावर आला. या खर्चाला जरी कपात केली तर काही, मला असं वाटतं 2-4 लाख कोटी रुपये हे जनहितासाठी
लोककल्याणासाठी मोठमोठे विधायक प्रकल्प उभे करण्यासाठी उपलब्ध होतील आणि तितक्या प्रमाणात आपल्या डोक्यावर येणारा लादला जाणारा कर कमी करता येऊ शकेल. ही जी औपचारिकता कायदा व्यवस्था आणि इतर शासकीय यंत्रणांमध्ये आलेली आहे त्याच्यात अनेक गोष्टी अनाठायी अयोग्य आणि निरुपयोगी आहेत. पण त्याच्यावर हजारो करोड रुपये प्रतिवर्षी खर्च होतात आणि त्याला छाट लावली तर कुठे कुठे कर लादता येतील, कुठे कुठे नागरिकांच्या खिशावर पॉकेटमारी करता येईल हे अर्थ खात्याला शोधावं लागणार नाही. तेवढे कल्पना करा इतक्या वर्षामध्ये हा जो पैसा उधळला गेला अशा अनाठायी कामामध्ये. आणि अर्णब सारखी केस एक नाहीये, अशा शेकडो केसेस काढता येतील शेकड्यांनी. ते जो पैसे आपण वाचवले असते आणि ते आरोग्यात घातले असते तर करोनाच्या वेळेला आपल्याला धावपळ करून एवढी मोठी आरोग्य व्यवस्था उभारावी लागली नसती. जे स्थलांतरित मजूर होते त्यांना खिशात पैसे पगार म्हणून सरकारला टाकता आले असते. पण हा अनाठायी खर्च वाचवण्याचा अर्थसंकल्पात कधीतरी विचार होणार आहे का? पण याची चर्चा होत नाही. तुम्ही अर्थसंकल्प मांडला गेल्यानंतर सोमवार, मंगळवार, बुधवार नाही आठवडाभर याच्या चर्चा ऐकणार आहात. उलट सुलट चर्चा होती. पण बजेटमध्ये जे अनाठायी खर्च होतात, शासन व्यवस्था म्हणून जे निरुपयोगी खर्च आणि उधळपट्टी चालते ती रोखण्यासाठी कोणीतरी एक कल्पना विचार तरी मांडतो का? मी अर्थसंकल्पाकडे त्या दृष्टीने बघतो की जर जे नानी पालखीवाल्यांनी सांगितलं मी त्याच आधारावर एका वेगळ्या प्रकारे एक भूमिका मांडलेली की सरकारने आपल्या कामकाजात जे खर्च आहेत ते अनाठायी होतात का ते थांबवण्याचा जरी प्रयत्न केला तरी अर्थसंकल्पाला आणि अर्थकारणाला एक वेगळी दिशा मिळू शकेल. सरकार मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकाला कर वाढवण्यापेक्षा कर कपात करून दिलासा देऊ शकेल. ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, अ पेनी सेव्ह इज अ पेनी अर्न. आपण एक पैसा वाचवला खर्चातून तर तो नव्याने कमावल्यासारखाच असतो. सरकारचे जे अर्थसंकल्प मांडले जातात त्यात कुठेतरी याची सुरुवात होईल. मी असं म्हणत नाही पहिल्या वर्षीच सगळं करा धडाधड हे सगळे अनावश्यक, पण शोधा कुठे कुठे अनाठायी खर्च चाललेला आहे ज्यात जनकल्याण नाहीये. उलट त्यामध्ये अनेकदा सामान्य जनता एका बाजूने भरडली जाते आणि दुसऱ्या बाजूला त्याच जनतेला त्याचा भुर्दंड पण उचलावा लागतो. मी कंगनाचं उदाहरण एवढ्यासाठी दिलं की ज्या महापालिकेला त्या ऐन पावसाळ्याच्या काळामध्ये रस्त्यावर पडलेले मुंबईच्या खड्डे बुजवायला पैसे नव्हते आणि वेळ नव्हता, त्यांनी अगत्याने जाऊन कंगनाच्या बंगल्यावर बुलडोजर घुसवला. आणि आता जर तिला काय 50 लाख 1 कोटी 2 कोटी भरपाई द्यायची असेल तर त्याचाही भुर्दंड परत मुंबईकरावरच आहे. म्हणजे मुंबईकराची सोय करायची तिथे महापालिका काही करत नाही, पण अनाठायी खर्च जिथे करायला जाते जे कागदोपत्री कामातून होऊ शकलं असतं त्यासाठी एवढा खर्च केला गेला आणि आता उद्या भरपाई द्यायची तर तो सुद्धा भुर्दंड परत त्या सामान्य नागरिकावर येतो. आणि त्यामुळे करव्यवस्था जी आहे तिच्यामध्ये काहीतरी उहापोह चालतो, उलाढाल होते. त्यापेक्षा जरा शासन व्यवस्था ज्या आहे, महापालिका असो, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, विविध शासकीय संस्था, स्वयंभू संस्था असो, त्यांचे जे खर्च चालतात त्या खर्चामधल्या निरुपयोगी खर्चाला जर काटछाट लावली तर अर्थसंकल्प अधिक सुटसुटीत आणि जनतेसाठी सुसह्य होऊ शकतो. नवे कर लावण्यापेक्षा असलेल्या करामधून अनेक सवलती देता येतील, त्या करामध्ये कपात करता येईल. कधीतरी याची सुरुवात होईल का? जे आपल्या देशावर आपल्यावर जे राज्य करतात ते कुठल्याही पक्षातले असोत, सत्तेतले असोत किंवा विरोधी पक्ष असोत,
विरोधी पक्ष पण हे बोलत नाही, हे मी बोलतोय. ते अगत्याने कुठलाही विरोधी नेता किंवा विरोधी पक्ष का बोलला नाही? कारण त्यांची अपेक्षा असे की उद्या सत्ता आपल्या हातात आली तर आपण एक अधिकार गमवायचा कशाला? म्हणजे दोन्हीकडून ते सत्ताधारीच असतात, विरोधात बसलेले सुद्धा. त्यामुळे ते जनहिताचा इतका बारकाईने विचार करत नाहीत, हा माझा आरोप आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष असाच राजकीय घडामोडींचे वेगवेगळे पैलू पदर उलगडून तुमच्या समोर येतो. त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा. तुमचं काही मत अभिप्राय असेल तो भाऊ48@gmail.com या माझ्या ईमेल ॲड्रेसवर मला कळवा. नमस्कार.